शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र संहिता 147 1 ते 7 ही वचने. स्तोत्र 147 1 ते 7 ही वचने. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून बसवतो, इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो, भग्न हृदयी जनांना तो बरे करतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो, तो ताऱ्यांची गंती करतो, तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे, त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर लीनांना आधार देतो, तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती वर्णा, विनेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या श्रेष्ठ नावात प्रेम सलाम. प्रियांनो, आज आपण स्तोत्र संहिता 147 वचन 1 ते 7 यावर मनन करणार आहोत. या वचनांमध्ये सर्वात प्रथम परमेश्वराचे स्तवन करण्याचे आव्हान या ठिकाणी स्तोत्रकर्त्याने केलेले आहे. त्यानंतर त्याचे कारण त्याने दिलेले आहे. कोणत्या कारणाने, म्हणजे परमेश्वर काय करणार आहे, परमेश्वर कशा प्रकारे थोर आहे याचे वर्णन त्याने केलेले आहे. ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम स्तोत्रकर्ता सांगतो आहे की परमेश्वराचे स्तवन करणे उचित आहे. वचन 1 मध्ये तो म्हणतो, परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गाणे, त्याचं स्तवन करणं चांगलं आहे, मनोरम आहे, शुभच आहे. होय प्रियांनो, परमेश्वराचे स्तवन करणे हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ते विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये स्वाभाविक असं आहे.
त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो, विश्वास दृढ होतो आणि आत्म्याला शांती मिळते. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता एरुशलेमीची आठवण करतो आहे, ज्या प्रकारे नेहम्या 1 अध्याय 3 वचनामध्ये आपण पाहतो की एरुशलेम उद्ध्वस्त झालेले होते, लोक दुर्दशेत होते, त्यांची अप्रतिष्ठा झालेली होती आणि ते अप्रतिष्ठेमध्ये असताना परिस्थिती फार वाईट होती. परमेश्वर लोकांना विसरला नाही, म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो देवाच्या कृपेची व दयेची आठवण करून आपण त्याचं स्तवन करावं. वचन 7 मध्ये तो सांगतो, तुम्ही त्याचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती वर्णा. होय, देवाच्या उपकारांची आपण आठवण केल्यास ते आपल्याला देवाचे स्तवन करण्यास स्फूर्ती देते. आता येथे दुसरा मुद्दा आहे की परमेश्वर आपल्या लोकांसाठी काय करतो. वचन 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो आपल्या लोकांना पुन्हा उभे करतो. होय, देव उद्ध्वस्त झालेले जीवन पुन्हा बांधतो, विखुरलेल्यांना एकत्र आणतो, तुटलेली कुटुंब, खचलेली मने आणि हरवलेले जीवन तो पुन्हा स्थापित करतो. वचन 3 मध्ये भग्न हृदय लोकांना तो बरे करतो. होय, तो देव आमच्या अंतःकरणातील पापाचे जे आजार, ज्या जखमा, जे दुःख, निराशा तो पाहतो आणि तोच उपाय करून मलमपट्टी देखील तोच करतो, आरोग्य तोच देतो. त्याच प्रकारे वचन 6 प्रमाणे परमेश्वर लीनांना आधार देतो, म्हणजे नम्र लोकांना तो उंच करतो. 1 पेत्र 5 अध्याय 6 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. नम्रता देवाच्या विपुल कृपेचा मार्ग मोकळा करते, म्हणून आपण त्याच्या हातात नम्र होऊया. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझे स्तवन करणे योग्य आहे, कारण तू तुटलेल्यांना पुनर्स्थापित करतोस, भग्न हृदय लोकांना तू बरे करतोस, नम्र लोकांना तू उंच करतोस. तू किती महान सामर्थ्यशाली आहेस, म्हणून आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझे स्तवन करावे, म्हणून आमचं सहाय्य कर. प्रार्थना ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालना, मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालना, मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.